माझं हेच म्हणणं आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष बनवत असताना माजी पोलीस अधिकारी, न्यायाधीश, माजी महिला अधिकारी, IAS असू द्या, नाहीतर महाराष्ट्र कॅडर, नाहीतर महाराष्ट्र MPSCच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं. नजीकच्या काळामध्ये खास करून गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत, तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत, स्वतः आपण एका पक्षातला असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह, नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडेन्शियल्स आहेत का याचा एक अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजे. आणि इतरही अध्यक्ष जे असतील, जसं की चाइल्ड हेल्प त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे, त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं. राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच, त्यापेक्षा राजकारणच नको. तिथं अधिकारी, माजी अधिकारी, नाहीतर न्यायाधीश, माजी न्यायाधीश, ते सुद्धा महिला, त्यांना तिथं संधी द्यावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं. राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा आजच्या प्रक्रियेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा तो विषय आहे. पण ज्या पद्धतीने काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये झालेल्या आहेत, जिथं खऱ्या अर्थाने भूमिका घ्यायची जरूरत होती तिथं अध्यक्षांनी दुर्दैवाने भूमिका घेतली नाही. पक्षाची भूमिका पहिली बघितली. हे सगळं बघितल्यानंतर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांचं जनहित आणि जनमत जर बघितलं तर आजच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला, ते सुद्धा स्वतःहून दिलेला जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं. असं लोकांची इच्छा आहे. एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका ते सातत्याने त्या ठिकाणी मांडू शकतील. पण आजच्या क्रिटिकल आणि थोडंसं इमोशनल परिस्थितीमध्ये लोकांचं ऐकावं असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. अजितदादांना विनंती करतो, कोकाटे नावचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा. काय बोलायचं, कुठं बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही. दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहिती आहे, पण शेतकऱ्याचा फाटका सदरा मात्र त्यांना तिथं दिसत नाही. परवा त्यांचं वक्तव्य होतं ढेकळाचे पंचनामा करायचा का. अहो, जो कांदा निघालाय शेतामध्ये तिथं ठेवला होता आणि तिथं पावसाळी खालून पाणी येऊन जर तो कांदा खराब होत असेल तर त्याचे पंचनामे तर झाले पाहिजे, वेगळं धोरण आलं पाहिजे. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये 7-8 हजार हेक्टर जमीन आज नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 40,000 हेक्टर. त्याच्या आधी ते म्हणतात की शेतकरी काय करतो, तो पैसा घेतो आणि लग्न करतो. ज्या माणसाला माणुसकी माहीत नाही अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रिपद दिलेलं आहे, त्यापेक्षा त्याला तुम्ही घरी बसवा, त्याला ट्युशन लावा. अनेक इच्छुक उमेदवार आहेत जे मंत्री व्हायला तयार आहेत तुमच्या पक्षातून, त्यांना तिथं संधी द्या आणि एक चांगला क्लास या कोकाटेंसाठी लावून द्या, ज्यात माणुसकी काय अशी ह्यातून सुरुवात करा आणि मग नंतर मंत्रिपद कसं ते भुषवायचं हे त्यांना त्या ठिकाणी शिकवलं जाईल. आरोग्याचा विषय, त्यांना आरोग्याची अडचण आहे असं आम्हाला समजतंय आणि ती अडचण दूर करण्यासाठी विपश्यना जर करत असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा या ठिकाणी आमदार म्हणून, कारण आम्ही एकत्रित काम केलेलं आहे, मी त्या ठिकाणी करतो. आरोप तुम्ही जर माझे बघितले तर डायरेक्ट मी कुठेही आरोप तिथं केलेला नाही. मित्रपक्षाने कदाचित आरोप केलेले आहेत. जेव्हा मध्ये एक विषय झाला होता तेव्हा सुद्धा भूमिका घ्यायची वेळ आली होती. एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून या देशामध्ये नोकरी देणारी एक कुठली कंपनी असेल ज्यामध्ये अनेक येतात, अडाणी सुद्धा आहे, मी अडाणीच्या बाजूली भूमिका तिथं घेतली होती. जोपर्यंत एखादा विषय सिद्ध होत नाही, ॲलिगेशन सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला तरी वाटतं की त्या कंपनीला अधिकार आहे IPL मध्ये सुद्धा स्पॉन्सरशिप देण्याचा,
WMPL मध्ये सुद्धा स्पॉन्सरशिप देण्याचा, इतर स्पोर्ट्सला सुद्धा तिथं सहकार्य करण्याचा. त्यामुळे त्यांच्यावर ॲलिगेशन झाले असले तरी ते प्रूव्ह झालेले नाहीत. त्यामुळे इथं त्यांनी का सहकार्य केलेलं आहे तर क्रिकेटसाठी आणि खेळाडूंसाठी आहे. ते जर सहकार्य तिथं केलं जात असेल, मी राजकीय व्यक्ती या असोसिएशनचा अध्यक्ष असलो तरी मला कुठेही अधिकार नाही की राजकारण या असोसिएशनमध्ये आणायचा. त्या पैशाचा वापर हा क्रिकेटसाठी तिथं केला जातोय. त्यामुळे अध्यक्ष म्हणून मी राजकीय कपडे काढून ठेवलेले आहेत. इथं मी भूमिका आमच्या असोसिएशन जिथं घेत आहोत. असोसिएशनला त्या पैशाची जरूरत होती, क्रिकेटला होती, आणि ती मदत त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. राहुल गांधीजी जेव्हा एखाद्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होतील, नाहीतर एखाद्या अराजकीय संघटनेचे अध्यक्ष होतील, त्यावेळेस त्यांची भूमिका काय असेल हे आपल्याला बघावं लागेल. पण या देशाचे विरोधी पक्ष नेता आहेत, ते मोठे नेते आहेत, त्यांच्याकडे काय गोष्टी जास्त लवकर नाहीतर जास्त डिटेलमध्ये असतील ते त्यांची भूमिका तिथं घेत आहेत. पण आमच्याकडे जी माहिती आली त्याच्यावर मी बोलत असतो. पण माझ्याकडे आलेल्या माहितीवर भूमिका मी जी घेतली ती माझी भूमिका आहे. अध्यक्ष म्हणून अराजकीय भूमिका घेणं हे फार महत्त्वाचं आहे, जे मी या ठिकाणी घेत आहे. मी काय केलं? आदल्या दिवशी आम्ही जयंती कुठेही साजरी केलेली नाही. गेले 5 वर्ष रात्रीच्या 12 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या देशामध्ये अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसंच चोंडीमध्ये जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून पूजा करतो. पूजा झाल्यानंतर 12:01 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यासमोर नतमस्तक होतो. त्यांच्या वास्तूसमोर तिथं आम्ही वंदन करतो. याच्यात वेगळी भूमिका काय? आणि तुम्ही माझ्याबद्दल बोलता. काल 12:01 जसं मी तिथं होतो तसं खासदार सुद्धा होते आणि आमच्या दोघांबरोबर पडळकर सुद्धा होते. उद्या जाऊन मंत्री बनणार आहेत ते. मग याच्यात तुम्ही माझ्याबद्दल बोलताय, मग गोपीचंद पडळकरांबद्दल सुद्धा तुम्ही तिथं बोलावं. पण नाही, पक्षाचे प्रमुख तिथं आलेले आहेत भाजपच्या, आणि जे पक्षाचे प्रमुख आज राज्याचे आहेत त्यांच्या जवळ गोपीचंद पडळकर फार जवळचे आहेत, त्यांच्याबद्दल ते बोलणार नाहीत. आमच्याबद्दल मात्र बोलतील. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, 5 वर्ष झालं आम्ही तिथं ही जयंती साजरी करत आहोत. तिथे येणारा प्रत्येक व्यक्तीला सेवा म्हणून प्रसाद आपण तिथं देत असतो, जेवण तिथं देत असतो. त्यांनी राजकीय भूमिका घेण्यापेक्षा 5 वर्ष तुम्ही ज्या जिल्ह्याचे तिथं पालकमंत्री आहात, तुम्ही तिथं लोकांसाठी काय केलंय, तिथं विकास व्हावा यासाठी तुम्ही काय केलेलं आहे हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगावं. म्हणजे तुमचं सपाट आणि बाकीचं जर बरं आहे, तुम्ही त्या ठिकाणी सगळं सांगत आहात. त्यामुळे उगाच राजकीय भूमिका त्यांनी सुद्धा तिथे घेऊ नये. आश्चर्य वाटलं त्यांच्याकडनं ही भूमिका तिथं पुढे आलेली आहे. मराठी अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी एक पक्ष स्थापन केला, त्याला आपण शिवसेना म्हणतो. 2 शिवसेना आज असल्या, एका शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि दुसरी जी शिवसेना ते शिंदे साहेब आहेत. तुम्ही म्हणता DNA तुमचा एक असेल तर मग त्यावेळेस तुमचे जे प्रताप सरनाईक साहेब, जे तुमचे मंत्री आहेत, तुमच्या पक्षातले मोठे नेते आहेत, आज तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, मराठी माणसांच्या विरोधात घेत आहेत, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार याच्याकडे शिंदे साहेबांकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे. का महानगरपालिकेचं इलेक्शन येते म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेत आहात आणि जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांची मतं तुम्हाला मिळावीत यासाठी तुम्ही सरनाईकांना पुढे करताय असं आपल्याला म्हणायचं का? त्यामुळे शिंदे साहेब याबद्दल काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. मग त्यानंतर आम्ही याच्यावर भूमिका घेऊ.